नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? मजा करा. आपला चॅनल बघताय ना? चॅनल बघतच राहा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा. असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज आपण आलेलो आहे पवनानगरमध्ये. पवनानगरच्या आपण अशा ठिकाणी आहोत की ज्या वेळेला हे वर असलेलं पवना डॅम बांधकाम चालू होतं त्यावेळेला एक छोटीशी एक घरगुती खानावळ चालू झालेली 1958 साली ते 1960 साली ह्या टाईम पिरियडमध्ये चालू झालेली ही खानावळ आहे. ही खानावळीचं मटन, चिकन आणि व्हेज आज एक्सप्लोअर करणार आहे. तेव्हापासून त्यांची आज दुसरी तिसरी पिढी इथं काम करते आणि खूप मोठमोठ्या लोकांनी येऊन इथल्या चवीचा अनुभव घेतलेला आहे आणि आज आपणही जाणार आहे ती चवीचा अनुभव घेण्यासाठी. तर तुम्ही माझ्याबरोबर चला केदारी मटन खानावळीला. थँक्यू. 4, 3, 2, 1. मी दरवेळेप्रमाणे आज मटण घेतलेलं आहे. माऊलीने दरवेळेप्रमाणे चिकन घेतलेलं आहे आणि माझ्या मटनमध्ये जास्त काही सजावट बिजावट नाही आहे. यात मटण थाळीची, चिकन थाळीची नॉर्मलमध्ये चिकन रस्सा मटण रस्सा, मटण त्या रश्श्यातलं काढलेलं मटण, बाजरीची ज्वारीची भाकरी, कांदा लिंबू आणि शेवटला इंद्रायणी गिजगा राईस, तो पण तुपातला. तशी सिस्टीम भाकरी, चिकन आणि रस्सा आणि हा आला मटनचा रस्सा, एक्स्ट्रा मटन आणि हे चिकनचा रस्सा विथ एक्स्ट्रा चिकन. तर आता तुम्ही ही थाळी सर्च करा, तोपर्यंत मी ही थाळी साफ करायचं काम करतो. बघितलं मटणाचं ताट जसं ठरल्याप्रमाणे एकदम चाटून पुसून सगळं व्यवस्थित कार्यक्रम केलेला आहे आणि ओनर पण आता आपल्याला भेटतील. 1 नंबर क्वालिटीचं मटण, एकदम घरगुती पद्धतीचं जेवण आहे आणि 1 नंबर क्वालिटीचं. तुम्हाला सांगतो, घरची आठवण आल्यानंतर जर तुम्हाला मटण खायची इच्छा झाली तर फक्त आणि फक्त या केदारी खानावळला आणि केदारी खानावळीचं मटण आणि चिकन आणि घरगुतीमध्ये पण तुम्हाला भरपूर ऑप्शन मिळतील. म्हणजे तुम्ही वालाची आमटी म्हणू नका, पावट्याची आमटी म्हणू नका, वांग्याचं भरीत म्हणू नका, झुणका, भाकर, सगळ्या चटणी, खोबऱ्याची चटणी, लसणाची चटणी, सगळ्या प्रकारच्या चटण्या, लोणचं सगळं मिळते. 1 नंबर क्वालिटीचं जेवण आहे, 1 नंबर क्वालिटीची सर्विस आहे. तुम्हाला सांगतो, असा झणझणीत असा रस्सा आहे. मला तिखट पण भरपूर लागलेलं आहे आणि आता असा विषय झालेला आहे की आता निवांत झोपायची इच्छा झालेली आहे. पण तरी पण आपण आता ओनरला भेटणार आहे, तर ओनरला भेटूया आपण. चला. केदारी खानावळीचे मालक आणि जवळजवळ 50 ते 55 वर्ष झालं ही खानावळी एकदम चांगल्या प्रकारे चालवत आहेत. एकदम घरगुती पद्धतीचं जेवण, व्हेज असो किंवा नॉन व्हेज असो, सर्व प्रकारचं जेवण हे प्रोव्हाइड करतात लोकांना. आणि एकही कस्टमर इथं आला आहे नाराज होऊन गेला आहे असं नाही आहे. प्रत्येक कस्टमरला आपुलकीने जाऊन विचारणार, दादा खाल्लं का, दादा भाकरी घे, दादा भात घे, दादा रस्सा घे. आणि सगळ्यांना आपुलकीने विचारून आपुलकीचं जेवण
हे केदारी खानावळीचं जेवण नाही आहे, हे आहे आपुलकीचं जेवण. आमच्या केदारी दादांचं आपुलकीचं जेवण आपण आज जेवलेलो आहे. मन तृप्त झालेलं आहे, पोट भरले पण मन नाही भरलेलं दादा. तुमची अशीच सेवा अशीच सेवा शेवटपर्यंत राहणार. आणि आपल्याकडे पण आता बिर्याणी, मटन, चिकन, व्हेज, अंडा करी, नंतर भाकरीमध्ये ज्वारी, भाजी, तांदळाची भाकरी, इंद्रायणी राईस, हे सर्व पोटभर जेवण असतं. तुम्हाला इरिगेशन कॉलनी जी आहे, इरिगेशन कॉलनीतून आपण जे अमरजाकडे जाणारा रस्ता आहे, म्हणजे महागाव सावंतवाडी इकडे जाणारा रस्ता आहे, तिथंच टर्न मारल्यानंतर स्वामीराज मित्रमंडळाच्या बाजूला हे छोटासा सेटअप आहे. केदारी मटण खानावळ, केदारी मटण खानावळ या. आणि इथल्या जेवणाचा आनंद या. खरंच खूप चांगल्या क्वालिटीचं जेवण आहे आणि हे पेड प्रमोशन नाही आहे, हे पण समजून जावा. पेमेंट करून जेवण केलेलं आहे, पेड प्रमोशन नाही आहे. खूप चांगल्या प्रकारचं जेवण मिळालेलं आहे, खूप चांगल्या प्रकारची सर्व्हिस आहे. ओनर आणि सगळे सर्व्हिस देणारे लोक आहेत, खूप चांगल्या प्रकारचे आहेत. आणि जेवण बनवणाऱ्या पण खूप चांगल्या पद्धतीचे आहेत. एकदम घरगुती ऑथेंटिक पद्धतीचं जेवण आहे. तर तुम्ही असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचा चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, खातीपिती यात्रा आणि आम्हाला सपोर्ट करा. असे नवनवीन व्हिडिओ अजून तुम्हाला येणार आहेत, प्लीज सपोर्ट करा.